शेगाव तालुक्यातील बोंडगावसह अनेक गावांमध्ये केस गळतीचं प्रमाण या ठिकाणी वाढलंय आणि आरोग्य पथक गावामध्ये दाखल झालेलं आहे। आपल्यासोबत त्वचारोग तज्ञ डॉक्टर बालाजी आदर्ट आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। साहेब, जवळपास 40-45 पेशंट झाल्याचे कळते, काय नेमकं कारण असणार आहे? सर, बरेच जे पेशंट आम्ही आता चेक केले त्यामध्ये 3 ते 4 पेशंटमध्ये मोस्टली टीनिया कॅपिटिस, सेबोरिक डर्माटायटिस किंवा जे आपण म्हणतो की डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला असे पेशंट दिसून आलेत, आढळून आलेत। याच्या व्यतिरिक्तही आपण त्यांचे त्वचेचे तुकडे काढून आपण अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पाठवत आहोत। त्याच्यात जे उत्तर येईल त्या हिशोबाने सोबत आपण ह्या ज्या एरियामध्ये जे पाणी सप्लाय होतं तिथले जे नमुने असतात, गावात सप्लाय होणारे पाण्याचे नमुने आपण हे लॅबला तपासायला पाठवलेले आहेत। याच्या जे संयुक्तिक जे काही उत्तर येईल त्या हिशोबातच तुम्हाला उत्तर देता येईल की नेमका हा आजार काय आहे आणि का होतोय। साधारणतरी हा जो अहवाल आहे तुमचा रिपोर्ट हा कधीपर्यंत येऊ शकतो? बायोप्सीची स्किन बायोप्सी म्हणतात त्याला। ह्या तुकडा काढल्यानंतर त्वचारोग विभाग किंवा पॅथॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ अकोला GMC तर तिथे पाठवल्यावर 2 दिवसात त्याचे उत्तर येऊ शकतात। इथल्या जे गावामध्ये हा जो प्रॉब्लेम आढळलेला आहे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? मोस्टली हा एरिया खारपान पट्टा असल्यामुळे बऱ्याचदा पेशंटनी जास्त थंड किंवा जास्त कोमट, जास्त थंड किंवा जास्त गरम असं पाणी न वापरता ल्यूकवार्म वॉटर म्हणजे कोमट पाण्याने केस धुतले गेले पाहिजे, तेवढी काळजी घ्या। प्राथमिक अंदाज काय असेल तुमचा की खारपान पट्टा असल्यामुळे हे पाण्यामुळे होऊ शकते? असं डायरेक्ट नाही सांगता येणार सर, की जे काही आहे ते आपण जे काही नमुने पाठवलेले त्या नमुन्याच्या आधारावरती आपल्याला उत्तर देता येईल त्याबद्दल। नक्कीच। तर हे होते डॉक्टर बालाजी आदर्ट, जे त्वचारोग तज्ञ आहेत। त्यांनी हे सांगितलंय नागरिकांना की पाणी जे आहे ते पाणी थोडं गरम करून घ्यायला पाहिजे आणि काळजी घ्यायला पाहिजे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।